जेव्हा आम्ही बेस कॅम्पला पोहोचलो आणि जेव्हा तो कोकणकडा बेस कॅम्प वरून बघितला की तो असा सरळ जाऊन असा वर आला, तेव्हा म्हटलं चिडी आपण काय ना काय तर करून हळूहळू करत 5 डेज 6 डेज 7 डेज मध्ये आपण हा कम्प्लीट करू. 2 बोल्ट्सच्या मधला डिस्टन्स खूप जास्त होता. भीती वाटायची की आपण एक बोल्ट पासून वर पोहोचलोय की आपल्याला अजून खूप क्लाइंब करायचंय की आपण नेक्स्ट सिक्युअर पोझिशनला पोहोचूच. तोपर्यंत लीड करता करता मी एका सर्टन पॉइंटला पोहोचले आणि तिथून मूव्ह करता करता माझा एक 20 फीटचा फॉल झाला. खूप घाबरलेले तो फॉल झाल्यावर आणि मला लिटरली असं झालेलं की मी हा पॅच लीड करू शकतच नाही. त्याच्याच नेक्स्ट अटेम्प्टला मी ती अख्खी मूव्ह क्लिअर केली. जसं त्या पोर्टलाजवर बसले तसं मी जोरजोरात रडायला लागले की मी ह्याच्यावर झोपूच नाही शकत आणि मला झोपायचं नाहीच आहे. त्या टायमिंगला काय झालेलं मला पण नाही माहिती, पण खूप अशी डिमोटिवेट झालेले. काय झालं तर तुझा रेस्क्यू होईल का, कसं होईल.